नमस्कार, मी शरद कुलकर्णी. तुम्ही पाहत आहात चॅनल मी सनातनी. आज मी रुपयावर बोलणार आहे. रुपया एक वास्तव. रुपया स्वतःच्या पायावर कधी उभा राहणार? रुपया सक्षम कधी होणार? खाजगीकरणाला काही मर्यादा आहे की नाही? खाजगीकरण पूर्ण झाल्यावर विकासासाठी पैसा येणार कुठून? संपत्ती विकून कुणी मोठा झालाय का? संपत्ती विकून देश मोठा होणार आहे का? आर्थिक समता कधी येणार? महागाई, बेरोजगारी कधी संपू शकते का? प्रश्न अनेक आहेत. माझ्याकडे एकच उत्तर आहे. अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोजगार योजना. ही रोजगार योजना 25 वर्षापासून माझ्या डोक्यात घोळतीये. आता प्रश्न येईल, 25 वर्ष काय केलं? काम करायचं नसेल तर कारण अनेक असतात. कारणांना तोटा नसतो. पण आता असं काही कारण शिल्लक नाही. आता मी सक्रिय झालोय, बऱ्यापैकी सक्रिय झालोय. मला अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोजगार योजना तुमच्यापुढे मांडायची आहे. लोकांनी मनावर घेतलं तरच ही रोजगार योजना कार्यान्वित होऊ शकते. रोजगार योजना कार्यान्वित व्हायची असेल तर अगोदर रुपया, अर्थव्यवस्था, जे काही वास्तव आहे ते आम्हाला तपासून पाहावं लागेल. आता प्रत्येक मुद्दा आत्ता तपासून पाहता येणार नाही. आत्ता फक्त गरजेपुरती चर्चा होणार आहे, हे लक्षात घ्या. तरी आता वेळेची मर्यादा पाळायची म्हणजे किती पाळणार? तरी अत्यावश्यक मुद्दे तर मांडावेच लागतील. रोजगार योजना. आमचं जीवन हे धर्मावर अवलंबून असतं. आम्ही कसं जगावं, कसं जगू नये हे धर्म शिकवतो. पण आमचं जीवनमान हे रुपयाच्या स्थितीवर अवलंबून असतं. आमचं जीवनमान हे रुपयाच्या स्थितीवर अवलंबून आहे. दुर्दैवाने आज रुपया आमच्यासाठी केवळ आणि केवळ चलनाचा भाग आहे. चलन. वास्तविक रुपया भारतीय अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करतो. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. रुपया ही भारताची सर्वोच्च अस्मिता आहे. यापेक्षा कोणतीही अस्मिता मोठी असू शकत नाही. न जातीय अस्मिता, न प्रांतिक अस्मिता. गेल्या 74 वर्षात या नेतृत्वाची, रुपयाची केवळ आणि केवळ अवहेलना झाली आहे. मी तरी असंच म्हणणार. आता पहिले 40 वर्ष भारताला 4 युद्धांचा सामना करावा लागलाय. एक मोठा दुष्काळ पाहावा लागलाय. हेही मान्य करावं लागेल. 1990 मध्ये आम्ही जागतिकीकरणाचा करार केला. तोपर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण ही केवळ 17 रुपये 90 पैसे होती. केवळ 17 रुपये 90 पैसे. 1990 मध्ये आम्ही जागतिकीकरणाचा करार केला. 90 पासून आज 2021 पर्यंत 30 वर्ष
या घसरणीचा वेग वाढला. याचा अर्थ काय काढायचा? 1990 नंतर आज 2021 पर्यंत तब्बल 57 रुपये घसरण वाढली. आज 74 रुपये 55 पैसे आहेत डॉलरची किंमत. रुपयाची घसरण ही 74 रुपये 55 पैशापर्यंत झाली आहे. 1990 नंतर आज 2021 पर्यंत तब्बल 57 रुपये घसरण झाली. आता उत्पन्न पण वाढलंय. उत्पन्न वाढलं मान्य, पण सरसकट उत्पन्न वाढलेलं नाही. गांधीबाबांनी नारा दिला होता, गावाकडे चला. तो नारा उलटा पडला, शहराकडे चला. विषमता वाढली आहे. या घसरणीबरोबर विषमता वाढली आणि लोक शहराकडे धावले. आता ही घसरण कुठेपर्यंत थांबणार आहे का? थांबू शकते का? काही प्रयत्न केल्याशिवाय ही घसरण थांबू शकत नाही. घसरण थांबू शकत नाही तर विषमतेमध्ये वाढही थांबू शकत नाही. या गोष्टीकडे आम्हाला गांभीर्याने पाहावं लागेल. आता विश्वात घडणारी प्रत्येक गोष्ट हे फायद्या तोट्याने परिपूर्ण असते. परिपूर्ण असते हे मान्य करावं लागेल. हे मान्य करावं लागेल. आता या गोष्टीला अपवाद आहे तो फक्त ईश्वर भक्तीचा. व ईश्वर भक्ती तुम्ही कितीही करा, तोटा काहीच नाही. केवळ फायदा आणि फायदाच. पण रुपयाची घसरण अशी गोष्ट नाहीये. रुपयाची घसरण झाली की फायदा होतो आणि तोटाही होतो. फायदा होतो आणि तोटाही होतो. फायदा कोणाचा होतो? जे उद्योग निर्यात करतात त्या उद्योगाशी संबंधित लोकांचा फायदा होतो. गुंतवणूकदारांचा फायदा होतो. आता निर्यातदार उद्योग आणि गुंतवणूकदार यांचा फायदा झाला की अर्थव्यवस्थेचाही फायदा होतो. याबद्दल दुमत नाही. पण घसरण झाली की सरसकट 135 कोटी जनतेला महागाई भोगावी लागते. घसरण झाली की विषमतेला बळ मिळतो. हेही आम्हाला मान्य करावं लागेल. मान्य करावं लागेल. मग आम्ही आता कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावं? रुपयाच्या घसरणीला प्राधान्य द्यायचं का रुपयाच्या मूल्यवर्धनाला प्राधान्य द्यायचं? 135 कोटी जनतेच्या हिताला प्राधान्य मिळालं पाहिजे. रुपयाची घसरण रोखली पाहिजे. रुपया स्वतःच्या पायावर उभा केला पाहिजे. याविषयी दुमत होऊ शकत नाही. होऊ नये. आता रुपया स्वतःच्या पायावर उभा राहायचा म्हणजे सक्षम व्हायचा असेल तर रुपयाच्या पायाखाली जमीन तर पाहिजे. जमीन तर पाहिजे ना. आहे का? आहे? नाही. रुपयाने स्वतःने जर ठरवलं की नाही आता आपण आपल्या पायावर उभं राहायचं, पायाखाली जमीनच नाही तर रुपया काय झक मारणार? सामाजिक स्थैर्य आवश्यक आहे.
सामाजिक स्थैर्य म्हणजे जमीन तयार झाली पाहिजे. जमीन तयार करायची असेल तर सामाजिक स्थैर्य प्रस्थापित करावं लागेल. आज आहे का सामाजिक स्थैर्य? आहे वाटतं? मला नाही वाटत. आज सगळं राजकारण हे जातीय विद्वेषावर अवलंबून आहे. जातीय विद्वेषाच्या पायावर उभा आहे. दुमत होऊ शकतं, मान्य करावं लागेल. जातीय विद्वेषाच्या पायावर सारं राजकारण उभं आहे. आता याच्यावरती अगोदरच भरपूर चर्चा करून झाली आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये याच्यावर चर्चा करून झाली आहे. पण तुर्तास एवढं बोलावं लागेल की लोक ब्राह्मण द्वेषाच्या नशेमध्ये गुंग आहेत. ब्राह्मण द्वेषाच्या नशेतून लोकांनी बाहेर आलं पाहिजे. आज लोक जातीय विद्वेषापायी नेतानिष्ठ झालेत. ही गंभीर बाब आहे. लोकांना देशनिष्ठ व्हावं लागेल, तरच जातीय विद्वेष संपू शकतो, सामाजिक स्थैर्य प्रस्थापित होऊ शकतं. सामाजिक स्थैर्यामध्ये दुसरी महत्वाची अडचण आहे इस्लामचं राजकारण. आता इस्लामचं राजकारण, मी इस्लामचा द्वेष करतोय असं समजायचं काही कारण नाही. मी इस्लामचा द्वेष करत नाही, मला गरज नाही. व्यक्तिगत जीवनामध्ये प्रत्येकाला अडचणी येत असतात. माझ्याही व्यक्तिगत जीवनामध्ये भरपूर अडचणी आल्यात. 10 पैकी 6 लोक हे मुसलमान आहेत ज्यांनी मला मदत केली. मदत करणारे 10 पैकी 6 लोक हे मुसलमान आहेत. आता इथे एक गोष्ट मी मान्य करतो की हा अनुभव येण्यापूर्वी मी इस्लामचा द्वेष करत होतो, हे मान्य करावंच लागेल. पण हा अनुभव घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली आहे की मी गुणदोषांमध्ये पक्षपात करतोय, भेदभाव करतोय. आता हा पक्षपात आणि भेदभाव करण्याची मला गरज नाही आणि दुसऱ्या कोणीही करू नये. इस्लामचं राजकारण रोखावंच लागेल. याच्यासाठी एक उदाहरण पाहावं लागेल. अकोलामध्ये पोळा चौकात होळी साजरी केली होती. होळी साजरी करत होते. स्थानिक मुस्लिमांनी होळीमध्ये पाणी ओतलं, लाथ मारली, होळी विझवून टाकली. मला सांगा, ह्या दुसऱ्या धर्माचा अपमान करणं, दुसऱ्या धर्माची विटंबना करणं हा इस्लाम आहे का? ही धर्मनिरपेक्षता आहे का? ही गोष्ट संविधानामध्ये मोडते का? कायद्यामध्ये मोडते का? हा इस्लामचा भाग नाही, संविधान नाही, धर्मनिरपेक्षता नाही, कायदा नाही, काही नाही. मी याला इस्लामचं राजकारण म्हणतो. दुसरं एक उदाहरण पाहावंच लागेल. मुंबईमध्ये आंदोलन झालं. कशासाठी? नागालँडमध्ये बांगलादेशींनी जंगलावर कब्जा केला. नागालँडचे लोक एकत्र आले, बांगलादेशींना हुसकून दिलं. हे काम सरकारचं होतं. सरकारने कारवाई केली नाही. लोकांनी काय करावं? सगळे लोक एकत्र आले, बांगलादेशींना हुसकून दिलं. त्याची प्रतिक्रिया मुंबईमध्ये उमटली. त्याची प्रतिक्रिया म्हणून मुंबईमध्ये आंदोलन. काय केलं आंदोलनात? शहीद स्मारकाची विटंबना केली, तोडफोड केली.
पत्रकारांचे कॅमेरे तोडले, पत्रकारांना मारहाण केली, पोलिसांची शस्त्र हिसकावून घेतली आणि सर्वात गंभीर बाब, महिला पोलिसांच्या आबरूला हात घातलाय. याला इस्लाम म्हणायचं, धर्मनिरपेक्षता म्हणायची, संविधान म्हणायचं, कायदा म्हणायचं, काय म्हणायचं? काहीही नाही. अकोल्यामध्ये काहीही कारवाई झालेली नाही. मुंबईमध्ये दिखावटी कारवाई झाली आहे. असं इस्लामच्या राजकारणाचा गोंधळ हा देशभर चालू आहे, वरपासून खालपर्यंत. एक तर तो आम्हाला दिसत नाही, एक तर तो आम्हाला बघायचाच नाही. यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं? हे दुर्दैव पुसून काढावं लागेल. आज नाही उद्या, उद्या नाही परवा. गुणदोषांमध्ये पक्षपात भेदभाव न करता इस्लामचं राजकारण रोखावंच लागेल. सामाजिक स्थैर्य प्रस्थापित व्हावंच लागेल. रोजगार योजनेमध्ये सामान्य लोकांनी पैसे गुंतवायचे. ही सामान्य लोकांची गुंतवणूक पाहता सामाजिक स्थैर्य प्रस्थापित होणं ही प्राथमिक गरज आहे. ही प्राथमिक गरज पूर्ण व्हावी लागेल. ही प्राथमिक गरज पूर्ण झाल्याशिवाय आम्ही पुढे सरकू शकत नाही. आज रुपया खासगीकरणाच्या टेकूवर उभा आहे. खासगीकरणाच्या कुबड्यांवर रुपया उभा आहे. 1990 मध्ये देशाच्या तिजोरीत खडखडाट झाला. कर्ज पाहिजे असेल तर जागतिकीकरणाचा करार करावा लागेल, तसा तो केला. त्या कराराअंतर्गत खासगीकरण ही बंधनकारक गोष्ट आहे. ही अट मान्य करावी लागली. ही अट पाहता रोजगार योजना या कराराच्या विरोधात जाणारी आहे. ही पण गोष्ट लोकांनी लक्षात घेतली पाहिजे. तर त्याला काही इलाज नाही. आता या खाजगीकरणाच्या अटीबरोबर अनेक गोष्टी आहेत, त्या आपण नंतर पाहू शकतो. आता मूळ प्रश्न असा आहे की खाजगीकरण हे बंधनकारक आहे. ही अट आम्ही मान्य केली आणि खाजगीकरण जोरात चालू आहे. सध्याच्या बजेटकडे विक्री अर्थसंकल्प म्हणून संभावना झाली आहे. आता मूळ प्रश्न असा आहे की हे खाजगीकरण पूर्ण झाल्यानंतर विकास थांबणार आहे का? खाजगीकरण पूर्ण झालं म्हणजे विकास पूर्ण होणार आहे का? विकास ही चिरंतन प्रक्रिया आहे. आज रस्ता केला, 6 महिन्यात त्या रस्त्याचं वाटोळं होणार आहे. 6 महिन्यानंतर पुन्हा नवा रस्ता करायचा आहे. पैसे कुठून येणार? खाजगीकरण पूर्ण झालं याचा अर्थ विकास पूर्ण झाला असा होत नाही. विकास ही चिरंतन प्रक्रिया आहे. मग खाजगीकरण पूर्ण झाल्यानंतर विकासासाठी पैसे येणार कुठून? संपत्ती विकून कोणी मोठा झालाय का? संपत्ती विकून देश मोठा होऊ शकतो का? खाजगीकरण ही निषेधार्ह गोष्ट आहे. तेव्हा पण होती, आजही आहे. राज्यकर्त्यांनी फक्त सत्तेच्या राजकारणाची सोय पाहिली.
ही गोष्ट आमच्या लक्षात आली पाहिजे. ही गोष्ट आमच्या लक्षात यावी लागेल. सत्तेचं राजकारण आजही चालूच आहे. देश विकला, मोदींनी देश विकला, मोदींनी देश विकला. काँग्रेसने काय केलं? करार केला, खासगीकरणाची अट मान्य केली, स्वतः पण खासगीकरण केलंय. त्याचं काय? सत्तेचं राजकारण आजही चालू आहे. आणि या सत्तेच्या राजकारणात आजही वर्गभेद केला जातोय. वर्गभेद केला जातोय ही चिंताजनक बाब आहे. देश हिताला मारक आहे. देश हिताला मारक आहे. काँग्रेसनेही खासगीकरण केलं, आज मोदी सरकारही खासगीकरण करतायत. दोन्हीमध्ये एक फरक आहे. हा फरक आम्ही लक्षात घेतला पाहिजे. काँग्रेसनेही खासगीकरण केलं, विदेशी लोकांना संपत्ती विदेशी लोकांना विकली आहे. एक उदाहरण द्यावं लागेल. तुमच्या घरामध्ये गॅस सिलेंडर आहे, प्रत्येक घरामध्ये आहे. रेग्युलेटर तपासून बघा, मेड इन इटली. हे जागतिकीकरण करण्यापूर्वी रेग्युलेटर भारतीय होता. रेग्युलेटरची कंपनी पुण्यात होती. जे काही प्रक्रिया असते दरवर्षी किंवा जे काही प्रक्रिया असते त्या प्रक्रियेनुसार भारतीय रेग्युलेटर किंमत 1 रुपयाने जास्त होती. इटलीच्या कंपनीने 1 रुपया किंमत कमी केली. 1 रुपयाच्या फरकाखातर आज आम्ही मेड इन इटली रेग्युलेटर वापरतोय. तो रेग्युलेटर आम्हाला वापरावा लागतोय. मग मला नंतर कळालं की त्या कंपनीला नंतर सबसिडी पण मिळाली. मग ती सबसिडी तुम्ही भारतीय कंपनीला द्यायची नव्हती. मग त्या कंपनीला तुम्ही सबसिडी दिली असेल तर मग 1 रुपयाच्या फरकाचा विचार करायची काय गरज होती? 1 रुपयाच्या फरकापायी तुम्ही मेड इन इटली रेग्युलेटर विकत घेतला आणि भारतीय उद्योग बुडवला. कामगार बेरोजगार झाले, कंपनी बंद पडली, उद्योग बंद पडला. यामध्ये देशाचं काय हित केलं? काय हित केलं? आता ही पुण्यातली कंपनी होती म्हणून मी हे उदाहरण तुम्हाला देऊ शकतो, दिलं. अशा किती कंपन्या आहेत की ज्या विदेशी लोकांना विकल्या. आज मोदी सरकार खासगीकरण करतायत. अडाणी अंबानी नको एवढे डोळ्यावर आलेत. काँग्रेसची टीका असते कायमची, हम दो हमारे दो. मोदी शहा, अडाणी अंबानी, हम दो हमारे दो. मग हा फरक पण लक्षात घ्या ना. काँग्रेस बरोबर कम्युनिस्ट पक्ष वर्ग संघर्ष निर्माण करू पाहतोय. अंबानी अडाणींच्यावर टीका करण्याच्या निमित्ताने वर्ग संघर्ष निर्माण करू पाहतोय. हे कितपत योग्य आहे? आज ती टेस्ला कंपनी भारतात येणार आहे मोबाईल सेवा देण्यासाठी, इंटरनेट सेवा देण्यासाठी. कम्युनिस्टवाले आणि दुर्दैवाने दलित युवक, मोठ्या प्रमाणावर दलित युवक हे कम्युनिस्टवाल्यांना बळी पडलेत. काय आनंदाच्या उकळ्या फुटतायत. वा, का बरं? मग स्वदेशी आणि विदेशी असा फरक का नाही करत तुम्ही? आज अडाणी अंबानींची संपत्ती जप्त करण्याची भाषा होते. मग अंबानी अडाणींबरोबर जे उद्योग विदेशी कंपन्यांना विकले गेले, विदेशी लोक विदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांना विकले, त्यांच्यावर पण जप्तीची भाषा करा ना.
हा दुजाभाव कशासाठी? अंबानी अडाणींची संपत्ती जप्त करा, जप्त करा, जप्त केली पाहिजे, जप्त होणार, जप्त होणार. का बरं? आज देशाच्या अडचणीमध्ये अंबानी अडाणी देशाची मदत करतात की नाही? अंबानी 75,000 मुलं दत्तक घेतली आहेत. ही दत्तक घेतलेली मुलं कोण आहेत? श्रीमंतांची मुलं आहेत का? गरिबांचीच मुलं आहेत ना? 75,000 मुलं दत्तक घेतली आहेत, त्यांचं संगोपन अंबानी करतात. या गोष्टीचा विचार कोणी करायचा? तो टेस्ला येणार, आनंदाच्या उकळ्या फुटतायत, स्वागताला सज्ज आहेत. तो टेस्ला देशाची काही मदत करणार आहे का? आतापर्यंत कुणी विदेशी कंपनीने भारताची मदत केली का? आठवतेय का? 1 रुपया तरी दिलाय का? बघा बरं आठवू. आता अंबानी अडाणी यांच्या विरोधातला राग हा व्यर्थ नाहीये, व्यर्थ नाही, हे पण मान्य करावं लागेल. जिओच्या सिमसाठी मोदी सरकारने BSNL ला चुना लावला. हे स्पष्ट आहे ना? कोण नाकारू शकतो ही गोष्ट? अशा किती गोष्टी असतील की ज्या आमच्या लक्षात आल्या नाहीत. सगळे व्यवहार तपासून बघितल्यानंतर अंबानी अडाणी यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. कारवाई होऊ शकते, यात दुमत होऊ शकत नाही, होऊ नये. पण हा मूळ फरक आम्ही लक्षात घेतला पाहिजे. काँग्रेसने संपत्ती विदेशी लोकांना विकली आहे, मोदी सरकार संपत्ती स्वदेशी लोकांना विकतायत. हा फरक आम्हाला लक्षात घ्यावाच लागेल, ना. पुढे जाण्यापूर्वी इथे एक गोष्ट मान्य करावी लागणार आहे. 43 वर्षाच्या काळात 1947 ते 1990 या काळामध्ये काँग्रेस सरकारने एवढी संपत्ती निर्माण केली की पुढचे 30 वर्ष 90 ते आज 21 ती संपत्ती आम्ही विकून खातोय आणि अजूनही विक्री चालूच आहे. आता काय काय शिल्लक आहे त्या मोदींना ठाऊक. मोदीजी सांगू शकतील अजून काय काय विकायचं बाकी आहे, अजून काय काय संपत्ती बाकी आहे. काँग्रेस सरकारने 43 वर्षाच्या काळात एवढी संपत्ती निर्माण केली, याची नोंद घ्यावीच लागेल. याविषयी दोमत होता कामा नाहीये. आता प्रश्न एवढाच आहे की संपत्ती विकून कोणी मोठा झालेला नाही, देश मोठा होऊ शकत नाही. देश मोठा व्हायचा असेल तर आम्ही संपत्ती निर्माण केली पाहिजे. कधी करणार आणि कशी करणार? खाजगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विकासासाठी पैसे येणार कुठून? आणि आपला मूळ प्रश्न आहे की रुपया सक्षम होणार आहे का? फक्त विदेशी गुंतवणुकीच्या बळावरच देश पुढे चालणार का? देशाची अर्थव्यवस्था फक्त विदेशी गुंतवणुकीच्या बळावरच चालणार का? विदेशी गुंतवणुकीच्या बळावर समांतर अर्थव्यवस्था निर्माण होऊ शकते का? नाही.
विदेशी गुंतवणुकीच्या बळावर देश चालू शकत नाही. ही जर गोष्ट आमच्या लक्षात येणार नसेल तर आम्ही आर्थिक गुलामीकडे वाटचाल करतोय. ही गोष्ट आमच्या लक्षात आली पाहिजे. हे गृहीत धरून चाललं पाहिजे. रुपया सक्षम व्हायचा असेल तर आम्हाला नव्याने संपत्ती निर्माण करावी लागेल. आणि नव्याने संपत्ती निर्माण करायची असेल तर अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोजगार योजनेला पर्याय नाही. माझ्यापुरतं तरी मी असंच बोलणार. तर बाकी कोणी काय विचार करतो मला नाही माहिती. मी जो विचार करतो माझ्या डोक्याचे आहे तेच मी बोलणार. दुसऱ्याच्या गोष्टी मी कशा काय बोलू शकतो. रोजगार योजनेला पर्याय नाही. नाही म्हणजे नाही. लोकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. सध्याची अर्थव्यवस्था हे फक्त सत्तेच्या राजकारणाला आणि राज्यकर्त्यांना अनुकूल आहे, जनतेला अनुकूल नाही. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. राज्यकर्ते, नेते, नेत्यांचे बगलबच्चे, मीडिया, विचारवंत, अक्कलवंत, बुद्धिवादी यांच्यासाठी अनुकूल आहे. सध्याची अर्थव्यवस्था ही या लोकांसाठी अनुकूल आहे. यांच्या व्यतिरिक्त जे सरकारी कर्मचारी आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ज्यांना पैसे मिळतात त्यांच्यासाठी अर्थव्यवस्था अनुकूल आहे. असुरक्षित लोकांचं काय? असुरक्षित लोकांनी काय करायचं? असुरक्षित लोकांचा विचार कोणी करायचा? असुरक्षित लोकांचा विचार पहिल्यांदा तर असुरक्षित लोकांनीच करायचा आहे. असुरक्षित लोकांचा विचार पहिल्यांदा असुरक्षित लोकांनीच करायचा आहे. ते डोक्यामध्ये जातीय अस्मिता आणि ते काय ब्राह्मण द्वेष डोक्यात भरून घेतलाय. आज सुरक्षित लोकांना सामील झालेत. पहिला विचार तर असुरक्षित लोकांनीच केला पाहिजे. स्वतःचा विचार स्वतःनीच केला पाहिजे. याविषयी दोमत होऊ शकत नाही. असुरक्षित लोकांचा विचार करता रोजगार योजना अस्तित्वात आली पाहिजे. यासाठी लोकांनी नेतानिष्ठ न राहता देशनिष्ठ बनलं पाहिजे. बनावं लागेल तरच अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोजगार योजना म्हणजेच आर्थिक लोकशाही प्रस्थापित होऊ शकेल. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत. हा नागरिकांचा नैतिक अधिकार आहे. हा नैतिक अधिकार म्हणजेच आर्थिक लोकशाही. आर्थिक लोकशाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उच्चतम ध्येय आहे. हे ध्येय पूर्ण होण्यातच भारताची समृद्धी आहे. या रोजगार योजनेकडे मी नव्या अर्थव्यवस्थेचा पाया म्हणून पाहतोय. हे लक्षात घ्या कृपया. आता नवी अर्थव्यवस्था काय आहे ते नंतर बघू. आत्ता एवढी काही घाई गडबड नाहीये. आत्ता एवढी त्याची गरज नाही. कल्पना असावी की मी काय करतोय, मी काय करू इच्छितोय, मला काय म्हणायचंय, कल्पना असली पाहिजे. या रोजगार योजनेकडे मी नव्या अर्थव्यवस्थेचा पाया म्हणून पाहतोय. आता रुपयाशी संबंधित अनेक बाबी आहेत. त्याची चर्चा होत राहील. आत्ता
फक्त गरजेपुरती चर्चा केली आहे. गरजेपुरती आता चर्चा केली आहे. बाकीच्या गोष्टी आपण नंतर बघू शकतो. रोजगार योजना एकूण 3 भागांमध्ये तुमच्या पुढे येणार आहे. पहिल्या भागामध्ये रोजगार योजना, दुसऱ्या भागामध्ये रोजगारांची जंत्री आणि तिसऱ्या भागामध्ये एक भांडवल उभारणी कशी करणार. तर अशा 3 भागामध्ये रोजगार योजना पुढच्या 15 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. ज्यांना स्वतःबरोबर देशाचाही विकास व्हावा असं वाटतं त्यांनी विशेष लक्ष ठेवलं पाहिजे. आणि सरते शेवटी एक आवाहन, लोकांनी या 19 या योजनेकडे जरा गांभीर्याने पाहावं, मनावर घ्यावं आणि सहकार्य करावं. लोकांनी ही गोष्ट मनावर घेतली नाही तर मी मुंगिरी लाल ठरणार. मला लिहावं लागेल, मी सनातनी नाही, चॅनलचं नाव बदलावं लागेल, मी मुंगिरी लाल. असं काही होऊ नये. असो, माझ्याशी सहमत असाल तर सबस्क्राईब करा, माझं संख्याबळ वाढवा, निश्चितपणे शेअर करा. रोजगार योजनेचा प्रचार तुम्हीही करू शकता शेअर करून. काही आक्षेप असतील, काही सूचना असतील तर कमेंट्समध्ये तुम्ही सूचना मांडू शकता. आणि आता इथून पुढे या 4 बाबतीत, आत्ता हा भाग ₹1 वाचतो आणि पुढे 3 योजना आहेत, योजनेचे 3 भाग आहेत. तर कमेंटमध्ये काही आक्षेप असतील, काही सूचना असतील तर त्याबरोबर तुमचा फोन नंबर पण द्या. मी तुमच्याशी संपर्क करून सरळ संवाद होऊ शकतो. तर काही आक्षेप, काही सूचना, तर त्याबरोबर तुमचा फोन नंबरही दिला तर ते उत्तम होईल. लाईक डिसलाईक अवश्य करा. धन्यवाद.